कबुतरांच्या विष्ठेपासून नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत पालिकेनं कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय। कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या नागरिकांकडून पालिका दंड वसूल करणार आहे। त्यामुळे आता नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर 500 ते 5000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। पुणेकरांनो सावधान, जर तुम्ही कबुतरांना कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी खायला घालत असाल तर आता पुणे महानगरपालिका तुमच्यावरती दंड आकारणार आहे। का तर त्या कबुतरांमुळे होणाऱ्या त्रासामुळे जी नागरिकांनी तक्रार केलेली आहे पुणे महानगरपालिकेमध्ये, त्याच पार्श्वभूमीवरती पुणे महानगरपालिकेने एक मोहीम राबवलेली आहे आणि त्याच मोहिमेमध्ये त्यांनी जिकडे सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला टाकण्यात येतं तिकडची स्वच्छता आणि कबूतर हटवण्याचं काम हे सुरू केलेलं आहे आणि जे या नियमांचं उल्लंघन करतील त्यांना दंड आकारण्यात येणार आहे। आणि त्या कारवाईचा एक भाग म्हणून काही पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने इकडे काही लोक देखील तैनात केलेली आहे जे कबुतरांना हकलतील। काका, नक्की ही मोहीम आहे, काय तुम्हाला आदेश आले? आदेश असे आहेत की जे नागरिक कबुतरांना धान्य टाकतात त्यांनी इथं येऊन धान्य टाकू नये, कारण की या कबुतरांमुळे जो श्वसनाचा जो काही विकार निर्माण झालेला आहे, तर त्यामुळे आमचे जे वरिष्ठ लोक आहेत त्यांनी आम्हाला इथं थांबवलेले आहे की जे कोण येतील त्यांना सांगायचं की ते धान्य टाकू नका। आणि प्लस म्हणजे ह्या कबुतरांमुळे जो काही म्हणजे व्हायरस जो तयार होतोय त्याबद्दल थोडीफार आम्ही त्यांना माहिती देतो, समजून सांगतो। काय माहिती देत आहात तुम्ही? त्याच्यामुळे श्वसनाचे काही त्रास होतात, काही व्हायरस त्यांच्यामुळे तयार झालेलं आहे असं सांगून त्यांना मी परत पाठवतो आणि त्यांना सांगतो की जर तुम्ही परत टाकण्याचा प्रयत्न केला तुमच्यावरती 500 किंवा 5000 रुपयाची तुमची पावती तुम्हाला फाडावी लागेल, आता तुम्हाला दंड भरावा लागेल। पण मग आता जर इकडे कबुतरांना हे तर सार्वजनिक ठिकाणे, इकडे जास्त लोकांची म्हणजे लोक राहत नाही या परिसरामध्ये, तरी पण हा आदेश काढण्यात आलेला आहे? नाही, एवढं मी त्याबद्दल नाही सांगू शकत, पण जे आम्हाला वरिष्ठ लोकांनी सांगितलेलं आहे ते आम्ही आमचा करण्याचा प्रयत्न करतोय। नक्कीच आपण जसं बघितलं की आता या इकडे उभे असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील आपल्याला सांगितलं की जवळपास 500 ते 5000 रुपयाचा दंड हा आकारण्यात येणार आहे जर सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना कोण खायला घालत असेल तर। आणि खरं तर कबुतराच्या विष्ठेमुळे जे श्वसनाचे आजार होतात, दम्याचा त्रास होतो, त्याचा विचार करत ही सगळी मोहीम पुणे महानगरपालिका खरं तर राबवत आहे। आत्तापर्यंत जवळपास 7 जणांवरती हा दंड आकारण्यात आलेला आहे पुणे शहरातून आणि विविध ठिकाणून, जसं की कोथरूड, वारजे, स्वारगेट, नदीपात्र अशा विविध ठिकाणाहून कबुतरांना हकलण्यात देखील आलेलं आहे। आत्ता देखील आपण पुण्याच्या नदीपात्र परिसरामध्ये आहोत जिकडे सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात कबुतरांना खायला जात होतं, परंतु आपण जसं बघतोय की इकडे एक कर्मचारी तैनात करण्यात आलेला आहे, त्यांना हटवण्याचं काम करतात आणि तसंच इकडे एक जेटिंग मशीन येऊन जी विष्ठा आहे, कबुतरांची जी विष्ठा आहे ती स्वच्छ देखील करण्यात येणार आहे। खरं तर आता यावरती पक्षीप्रेमींचं काय म्हणणं असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे।